नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महाराष्ट्र भूषण तीर्थस्वरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण भारतभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील बहे येथील पवित्र रामलिंग बेटावर भव्य महास्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले. दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत पार पडलेल्या या अभियानात श्री रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक असलेल्या रामलिंग बेट परिसराची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर व आजूबाजूचा भाग पूर्णपणे स्वच्छ करून प्लास्टिक व सुका कचरा वेगळा संकलित करण्यात आलाय आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमात सुमारे 4 टन सुका कचरा गोळा करण्यात आलाय. प्रतिष्ठानचे तब्बल 483 श्री सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते. देशाने मला काय दिले यापेक्षा आपण देशासाठी काय करतो या उदात्त भावनेतून हे अभियान साकारण्यात आले. या महास्वच्छता अभियानासाठी पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला बहेचे सरपंच संतोष दमामे, उपसरपंच दिलीप देशमुख, तांबेचे सरपंच सुभाष खराडे, पंचायत समिती सदस्य श्री मनोज पाटील तसेच बहे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महास्वच्छता अभियानातून नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, पर्यावरणाचे संवर्धन करावे आणि सामाजिक बांधिलकी जपावी असा प्रेरणादायी संदेश दिला. नमस्कार. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्यामार्फत प्रत्येक म्हणजे 1 मार्च रोजी जे श्रमदान आयोजित करतात ते एक चांगल्या प्रकारे आपण समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या हेतूने श्रमदान असेल, वृक्षारोपण असेल आणि स्वच्छता गावातील असेल हे चांगले उपक्रम आजपर्यंत राबवत आलेले आहेत. त्या उपक्रमासाठी जे उपस्थित जे श्रमदान करणारे आहेत ते पंचक्रोशीतील लोक इथं येतात. त्यांना बोलवावं लागत नाही, स्वखर्चानं येऊन श्रमदान असेल उपक्रम काय असेल तो राबवून जातात. त्याबद्दल मी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. असंच श्रमदान पुढं चालू ठेवावं त्यांना मी शुभेच्छा देतो. यासाठी उपस्थित राहिलेले पंचायत समितीचे मनोज पाटील आहेत, परत बहे ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच दिलीप देशमुख आहेत. धन्यवाद. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.